जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर झाला। 15 दिवस होऊनही अध्यक्षांसह पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र आता अध्यक्ष उपाध्यक्षांसह सभापती निवडीची प्रतीक्षा संपली आहे। ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या निवडी 20 मार्च पूर्वी करून पहिली बैठक घेण्याचे आदेश दिलेत। जिल्हा परिषदेत भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झालाय। झेडपी आणि पंचायत समिती पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 7 फेब्रुवारीला पार पडली होती। मात्र त्यानंतर 9 फेब्रुवारीला निकालही जाहीर झाला होता। या निवडणुकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने जिल्ह्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता। त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध सभापती पदांसाठी कोणती समीकरणे जुळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो। अधिनियमाच्या कलम 11(1) आणि 59(1) नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिली बैठक नियोजित कालावधीत घेणं आवश्यक आहे। याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत। ग्रामविकास विभागाचे अपर सचिव बाम आसोले यांनी काढलेल्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पहिल्या बैठका 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित कराव्यात। या बैठकीतच अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांच्या सभापती यांची निवड केली जाणार आहे।